चला ओपनर्स गाडेकर वॉरियर्स रिक्वेस्ट आहेत. या दरम्यान गाडेकर वॉरियर्सचे टीम ऑनर सन्माननीय योगेशजी गाडेकर यांचं पण आगमन. हार्दिक स्वागत काका नाना प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय गाडेकर साहेबांचं. पस्तीस मिनिटांचा वेळ आहेत आणि 55 रिक्वेस्ट आहे. सामना लवकर सुरू करायचा आहे सर प्लीज. पवन भाई फोकने के नेतृत्व में गाड़ेकर वॉरियर्स, जबकि अमित भाई नेटावटे के कैप्टनसी में खरजुल वॉरियर्स. इन दोनों टीमों के बीच ही आज का ये महत्वपूर्ण मुकाबला. खरजिल वॉरियर्स इससे पहले अपना एक मुकाबला जीत चुकी हैं, जबकि गाड़ेकर वॉरियर्स के लिए ये पहला मुकाबला होगा. ओपनिंग मैच टीम के ट्रेनर, टीम के कोच हमारे साथ यहाँ पर कमेंट्री बॉक्स में संदीप जी वैरागर सर, जिन्होंने ट्रेन किया है इस टीम को और अब अपनी पैनी निगाहें खिलाड़ियों के प्रदर्शन पर रखने वाले हैं. वो देखते हैं. चला लवकर सामना सुरू करावा लागेल. वेळ खूप जास्त झालेला आहे. 2 बजे का समय था. अमित सर मैच जल्दी शुरू करना है. 2 का समय था और 2:35 यानी एक इनिंग का समय ऑलरेडी यहां पर व्यर्थ हो जा चुका है. काका नाना प्रीमियर लीग के पहले 5वें दिन का पहला मुकाबला और पहले मुकाबले की पहली गेंद लेकर तैयार हैं गेंदबाज कुशल गायकवाड़ और उनकी गेंद का मुकाबला करने वाले हैं राकेश. कुशल पहले ओवर की पहली गेंद के साथ और मुकाबला करने वाले हैं राकेश, बाएं हाथ के बैट्समैन. ओ सुंदर शॉट बैकवर्ड पॉइंट की दिशा में. 1 रन प्राप्त कर लिया जाएगा. इस बीच ओवर थ्रो हुआ है, उसका फायदा उठाया जा रहा है और ओवर थ्रो का फायदा उठाकर दूसरा रन कंप्लीट किया गया.
मोहम्मद द्वारा थ्रो किया गया था, जिस पर एक एक्स्ट्रा रन ओवर थ्रो के रूप में यहां पर प्राप्त किया गया। इस बीच कुशल गायकवाड़ बाएं हाथ के बैट्समैन के लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं कुशल। खेल शुरू हो चुका है 5वें दिन का। कुशल नेक्स्ट बॉल राकेश के लिए, ओ इस बार इनर एज लिया गेंद ने, हालांकि विकेट कीपर की पहुंच से काफी दूर थी गेंद। अगर अमित लेटआउटे यहां पर डाइव लगाते तो शायद इस गेंद को रोक सकते थे, लेकिन दोपहर का सत्र है, नीचे की माटी भी गर्म है। अंदरूनी किनारा लिया था गेंद ने बल्ले का। अच्छी शुरुआत। नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल ऑन साइड में घुमाने की कोशिश, गेंद आ रही है थर्डमैन की ओर। एक बार फिर थोड़ा सा फंबल, दूसरा रन का प्रयास यहां पर राकेश द्वारा। एक ही रन से समाधान मानना होगा। 3 गेंदें हुई हैं और 3 गेंदों पर 3 तरह की, पूरी तरह तो नहीं कही जा सकती हैं, लेकिन हल्की फुल्की मिसफील्ड तीनों गेंदों पर। 7 रन बने हैं। पहले ओवर का खेल इस समय प्रगति पर। विकास घोटेकर एक जाना माना नाम नासिक रोड परिसर में एज अ बल्लेबाज। जहां तक गाड़ेकर वॉरियर्स की इनिंग की बात की जाए, विकास घोटेकर की बल्लेबाजी बहुत ही महत्वपूर्ण साबित हो सकती है इस इनिंग में। अब ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं गायकवाड़। ऑन साइड में उछालकर खेल दिया गेंद को। अभी मैंने बताया कि गाड़ेकर वॉरियर्स की इनिंग में बहुत ही महत्वपूर्ण इनिंग साबित हो सकती है विकास घोटेकर की। फ्लिक किया था गेंद को, फुल लेंथ गेंद थी, पैरों की तरफ आती हुई गेंद। हालांकि डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी लगाया गया है, उनकी दाहिनी तरफ से 1 बाउंस गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। अच्छी शुरुआत। इस बार शॉर्ट गेंद, ब्यूटीफुल स्क्वायर कट, लवली स्क्वायर कट। बैकवर्ड पॉइंट पर 1 रन बनाया गया घोटेकर द्वारा। 12 रनों पर पहुंचती हुई रन संख्या इस प्रकार से अब। पहले ओवर का खेल जारी है। मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, मिड ऑफ के फील्डर गेंद के नीचे, और इसके साथ ही पहला विकेट चला गया गाड़ेकर वॉरियर्स का। ओवर भी कंप्लीट हो जाएगा। 1 ओवर का खेल पूरा हो गया। 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर स्कोर है 12 रन। कार से कंप्लीट हुआ है। अब तेज हवाएं इस बीच मैदान में चल रही हैं, और हवा जिस दिशा में चल रही है, इससे गेंदबाज को बहुत कुछ बेनिफिट मिल सकता है बॉलर को। चला फास्ट, प्लीज फास्ट करा, घाई करावी लागेल। पावर प्ले सुशांत हरक नए बल्लेबाज। इस समय अगली गेंद खेली गई एक्स्ट्रा कवर की दिशा में। 1 रन के लिए विकास घोटेकर द्वारा सुशांत हरक।
और यहां अच्छी कैप्टनसी पवन फोकने द्वारा लेफ्ट हैंड बैट्समैन के आउट होने के बाद नए लेफ्ट हैंड बल्लेबाज भेजे गए हैं, इस बात को सोचकर कि राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन कायम रखा जाए। प्रदीप पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। सुशांत के लिए गेंद, अपर कट खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज सुशांत द्वारा इस गेंद पर। डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट, ये दो खिलाड़ी इस समय 30 गज के दायरे से बाहर बाउंड्री लाइन पर देखे जा सकते हैं, जबकि ऑफसाइड में ओ ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट शॉट, लवली शॉट, और इस मुकाबले में लगाया गया ये पहला सिक्स। गाड़ेकर वॉरियर्स की ओर से सुशांत के बल्ले से बहुत अच्छा जज किया था, गेंद को टाइम किया, अपने स्ट्रोक को फुल फेस ऑफ द बैट स्ट्रोक खेला गया लॉन्ग ऑफ के ऊपर से। पाटिल की अगली गेंद दिशा से भटक गया, इस बार लेग स्टंप के बाहर, अंपायर के इशारे का इंतजार, और क्या कहा जाता है नासिक में इसे, पंचवटी। साबित होता हुआ थोड़ा महंगा ओवर साबित होता हुआ। 3 गेंदें इस ओवर में अब तक की जा चुकी हैं, 13 रन अभी तक आए हैं इस ओवर से। नए गेंद के साथ प्रदीप, शॉर्ट बॉल घुमाया, गेंद को ऑन साइड में, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच से फील्डर वहां तैनात किए गए हैं, 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया जाएगा। शायद अरुण पोर्जे द्वारा गेंद फील्ड की गई डीप मिड विकेट की दिशा में, और इससे पहले कि अरुण पोर्जे गेंद को फील्ड करके लौटाते, महाराष्ट्र पुलिस के 2 जवान इस टीम में खरजुल वॉरियर्स के अंदर खेल रहे हैं, एक है मुरली जाधव और दूसरे हैं अरुण पोर्जे। प्रदीप की अगली गेंद, शॉर्ट बॉल, लवली स्क्वायर कट, मैग्निफिसेंट स्क्वायर कट, ग्लोरियस स्कोर कट। क्या बैटिंग कर रहे हैं घोटेकर, क्या सुंदर बैटिंग कर रहे हैं घोटेकर। शॉर्ट बॉल पुल करने की कोशिश, एक समय ऐसे लगा जैसे गेंद ने एज लिया हो बल्ले का, हालांकि प्रयास किया गया था, जब लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा, 2 ओवर का खेल पूरा हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन प्रति ओवर के रन रेट से 30 रन कुल मिलाकर अब स्कोर गाड़ेकर वॉरियर्स का। योगेश जी गाड़ेकर और नितिन जी खरजुल, इन दोनों टीम ऑनर्स की टीम आपस में भिड़ंत, गेंद और बल्ले की जंग काका नाना प्रीमियर लीग में 5वें दिन के पहले मुकाबले में। इधर गेंदबाजी के लिए ऋषिकेश घोड़के, एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी टेनिस क्रिकेट में, चाहे वो टेनिस क्रिकेट हो चाहे बॉक्स क्रिकेट हो, एक छाप छोड़ी है ऋषि घोड़के ने अपने खेल में। अभी 2 दिन पहले ही मुंबई में चल रहे हैं सुप्रीमो चषक में भी अपना योगदान दिया था ऋषि ने। शॉर्ट बॉल पुल किया, क्या स्ट्रोक खेला गया, क्या लाजवाब स्ट्रोक खेला गया 6 रन के लिए स्क्वायर लेग के ऊपर।
डीजे वाले भाई से रिक्वेस्ट है, बजाते समय आप ना डरें, घबराने की जरूरत नहीं है। बजाते समय दिल खोलकर बजाया जाए। अगली गेंद, फिर एक बार अच्छा स्ट्रोक विकास घोटेकर के बल्ले से। इस बार एक ही रन मिलेगा। इस एक रन की सहायता से बढ़ती हुई रन संख्या 37 रन हो गई हैं अब। बाएं हाथ के बैट्समैन सुशांत के लिए राउंड विकेट गेंदबाजी करना चाहते हैं ऋषि। फुल लेन गेंद थी, खेला है गेंद को। हालांकि जिस प्रकार का स्ट्रोक खेलना चाहते थे उस प्रकार का स्ट्रोक नहीं खेल सके हैं। मिड विकेट की दिशा में अरुण पोर्जे द्वारा गेंद फील्ड की जा रही है। एक रन यहां पर प्राप्त हो जाएगा। 38 रन टोटल स्कोर इस समय। 38 रन बने हैं। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है गाड़ेकर वॉरियर्स। शॉर्ट बॉल खेल दिया गेंद को डीप लॉन्ग लेग बाउंड्री की ओर। नो चांस एंड 4 रन। देखिए सामने वाले छोर पर जो लोग बैठे हैं मिड विकेट की दिशा में, उनसे रिक्वेस्ट है आप लोगों को बाउंड्री लाइन से बाहर बैठना है, आपको ही परेशानी हो सकती है। लवली शॉट, ब्यूटीफुल शॉट और उतनी ही सुंदर फील्डिंग अरुण पोर्जे द्वारा डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। एक रन प्राप्त हो जाएगा। 43 रन स्कोर हो गया है अब। ओवर नंबर 3। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है, फील्डर दौड़ रहे गेंद को कैच का, और क्या कैच लपटा है अरुण पोर्जे ने। व्हाट अ कैच। का खेल पूरा हो गया। 3 ओवर की समाप्ति के बाद 14.33 के रन रेट से स्कोर हुआ है 43 रन, 2 विकेटों के नुकसान पर। और आने वाले खेल का लेखा जोखा लेकर आपके सामने आ रहे हैं मराठी में सम्माननीय संदीप बोराड़े जी। हेलो, धन्यवाद मुन्ना जी। छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस। 5व्या दिवसाच्या खेळामध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय। उपस्थित प्रेक्षकांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल। चौथं षटक ओ ड्राइव्ह केलाय बंटी ढेंगळे। क्रिकेट विश्वातील एक तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा एक नावाजलेला क्रिकेटपटू बंटी ढेंगळे। ओव्हर पिच डिलिव्हरी कॉपी बुक स्टाईलने खेळून काढलेला एक नजाकत भरा फटका आपण बघितला। ड्राइव्ह केला, सिंगल येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा। चौथं षटक प्रगतीपथावर।
गोलंदाजी मार्कवर कुशल गायकवाड. ओहो हो, अप्रतिम लाजवाब स्ट्रोक विकास घोटेकर. सँडी, अप्रतिम स्ट्रोक विकास घोटेकर यांच्या बॅट मधनं षटकार येतोय. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला. फाईन लेग रिजन मध्ये मोहम्मद चेंडूच्या खाली येतोय. विकास घोटेकरच्या वादळी खेळीचा इथे अंत होतोय. विकास जेलबाद बॅक टू द पवेलियन. चेंडूमध्ये 29 धावांची बहारदार खेळी, महत्वाची खेळी, स्फोटक खेळी करून विकास घोटेकर इथे बाद होत आहे. धावगती वाढवण्याचा प्रयत्न, एक सम्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न विकास घोटेकर यांचा होता. आपल्या आक्रमक खेळीसाठी, अटॅकिंग क्रिकेटसाठी विकास घोटेकर यांना ओळखलं जातं. मागच्या महिन्यामध्ये नाशिक रोडच्या शिकरेवाडी मैदानावर झालेल्या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये स्पर्धेचं विजेतेपद पटकवलं विकास घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं. आणि स्वतः विकास घोटेकर यांनी देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्या स्पर्धेत मिळवला होता. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढलाय. मिस टाइम स्ट्रोक, फॉलो थ्रू मध्ये कुशल गायकवाड चेंडूवर जात आहे. इकडे पहिला चेंडू खेळत असताना रोहित तेजाळे, ज्यांना सोनू म्हटलं जातं, आपलं अकाउंट ओपन करताय. या एक धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आजच्या दिवसातला पहिला सामना मैदानावर खेळला जातोय. हवामानाचा जर आपण विचार केला, निसर्गाचा आपण जर विचार केला असेल तर आजही हवा डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक ठरते, अनुकूल ठरते. हवेचा वेग मैदानाच्या डाव्या बाजूला. कुशल गायकवाड असेल, बंटी ढेंगळे असेल. यावेळेस बंटी ढेंगळे ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये संदीप भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली राजधानी संघाकडनं खेळत असतात. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला या दरम्यान एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर क्षेत्रात लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बंटी ढेंगळे यांचा गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. वेगानं चेंडू विकेट किपर कॅप्टन अमित नेटावटे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. 52 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. रोहित तेजाळे ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये लकी बॉईज नाशिक रोड संघाकडनं खेळत असतो. आपल्या आक्रमक शैलीसाठी त्याला ओळखलं जातं. या अगोदरचं षटक टाकणारा कुशल गायकवाड देखील सोनू तेजाळे सोबत आपल्या संघामध्ये एकत्र खेळत असतात. ओ हो हो, व्हॉट अ बॉलिंग. ऋषिकेश घोडके येत आहे. या खेळाडूच्या नावावर देखील अनेक लाजवाब स्पेल आहेत. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फटकावण्याचा मान देखील या खेळाडूच्या नावावर जातो. मुंबईतील कलिना एअर इंडियाच्या सांताक्रूज मधील एअर इंडियाच्या मैदानावर चालू असलेल्या सुप्रीमो चषकामध्ये या दरम्यान सोनू तेजाळीच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार येतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही क्षेत्रामध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. सोनू तेजाळीच्या बॅटमधनं आलेला हा हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार.
ऋषिकेश घोडकेला उत्तर दिलं गेलं. ओहो, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मिसटाइम स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. ओहो, कव्हर ओपन, धावबाद करण्याची संधी असेल, मात्र इथे वाऱ्याच्या वेगानं, चित्याच्या चपळाईनं इथं 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या गेल्या विकेटवर. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. इथे कव्हर ओपन असल्या कारणामुळे डीप मधला खेळाडू अरुण पोरजे उर्फ आकाश पोरजे मात्र अत्यंत वेगानं चेंडूवर धावत येत आहे. कलेक्शन अप्रतिम बघायला मिळालं. सुरेख फेकी देखील बघायला मिळाली. बॅकअप अमित नेटावटे यांच्याकडनं अप्रतिम केलं गेलं, मात्र त्याही पेक्षा अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सोनू तेजाळे आणि बंटी डेंगळे दोघांच्या दरम्यान. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. काय होतंय इथे? ताळमेळीचा अभाव दिसतोय. खराब रिटर्न केला गेला, ते बॅकअप केलं गेलं, मात्र त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. काय कॉम्बिनेशन, अप्रतिम ताळमेळ. इथे आखोई आखोमे, इथे इशारा केला गेला आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. लाजवाब, अप्रतिम, अफलातून एज. ओ, पुन्हा एकदा इकडे मागच्या बाजूला सागर बिंगारे. बॅकअप केलं गेलं मोहम्मद यांच्याकडनं. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकमेकांना इथे कव्हर केलं जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हणेल. ऋषिकेश घोडके गोलंदाजी मार्कवर. मी पुन्हा एकदा ऋषिकेश घोडकेकडे येईल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फटकावण्याचा मान 12 चेंडूमध्ये 53 धावांची दुवादार खेळी ऋषिकेश घोडकेने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये केली होती. कोलवार टप्प्याचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला गेला, खोदकाम केलं गेलं. बंटी ढेंगळेकडनं ड्राईव्ह केला गेला आणि आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा बंटी यावेळेस देखील स्वतःला सिद्ध करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः बॅटवर घेतला गेला, उचलला गेला आणि ड्राईव्ह केला गेला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ अरुण पोरजे चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 5व्या षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि निश्चितच प्रयत्न असेल गाडेकर वॉरियर संघाचा. एक सम्मानजनक धावसंख्या, एक मोठं टार्गेट विरोधी संघाच्या समोर उभारण्याचा प्रयत्न निश्चितच बंटी ढेंगळे आणि सोनू तेजाळे यांच्याकडनं केला जाईल. सन्माननीय युवा नेते योगेशजी गाडेकर यांचा हा संघ मैदानात फलंदाजी करणारा ऑरेंज कलरच्या जर्सी मधला संघ आपण बघतोय. गाडेकर वॉरियर्स या अगोदरच्या नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये देखील गाडेकर वॉरियर संघ हा सहभागी होता. गोलंदाजी मार्कवर येत आहे. यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू वाईड यॉर्कर. 4थ्या 5व्या स्टंपवर गोलंदाजी केली जाते. डेट ओव्हर असताना, हाणामारीचं षटक असताना या पद्धतीची गोलंदाजी निश्चितच गोलंदाजाचं मात्र पुरेपूर कौतुक असेल. अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू, सुरेख. ओ, गतीमध्ये बदल. यावेळेस बॅट्समनला मात्र फसवलं गेलं, चकित केलं गेलं, नाचवलं गेलं. पहिला चेंडू वेगवान मारा केला गेला, भेदक मारा केला गेला. दुसऱ्या चेंडूवर मात्र व्हेरिएशन दाखवलं गेलं, वैविध्य दाखवलं गेलं आणि बॅट्समनला तिथे बीट केलं गेलं. मात्र बंटी ढेंगळे हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, एक्सपिरियन्स बॅट्समन. ओहो, माय गडनेस, व्हॉट अ शॉट. डिफेक्सचा कव्हर सीमारेषेच्या डोक्यावरनं बंटी ढेंगळेच्या बॅट मधनं एक अप्रतिम अफलातून फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. षटकार. पहिले 2 चेंडू जरी निर्धाव आले असतील, त्यानंतर कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध असलेला एक फायटर क्रिकेटर. उंची जरी कमी असेल मात्र कर्तृत्वानं मोठा असणारा बंटी ढेंगळे तुटून पडतोय, हल्ला चढवतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. ओ, व्हॉट अ शॉट. माय गुडनेस. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला उभा असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं, मुरली जाधव यांच्या डोक्यावरनं 1 बाउन्स, 4 रन्स.
फलंदाजी, 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करताय गोलंदाज. इकडे बंटी ढेंगळे मात्र 2 लगातार सलग 2 मोठे हिट्स देत आहे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. बंटी ढेंगळेच्या बॅटमधनं जी 2 फटके आले, 10 धावा आल्या, त्यानंतर मात्र गोलंदाजावर मात्र इथं निश्चितच प्रेशर रिलीज होतोय, दबावात येत आहे गोलंदाज. त्यानंतर मात्र विकेटच्या बाहेर इथे चेंडू डिलिव्हर केला जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंचांकडनं इशारा, एक अवंतर धाव, व्हाईट बॉल. ऑर्पिच डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा हा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर. हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय बऱ्याच दूर पर्यंत. बंटी ढेंगळेच्या बॅट मधून आलेला आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. संख्या जाऊन पोहोचते 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5.5 षटकानंतर 81 धावा, 81 धावा धावपलकावर लागताय. अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू शिल्लक. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र स्वतःला सावरलं बंटी ढेंगळे यांनी आणि कमबॅक केलं. लोकल बॉय, स्थानिक खेळाडू, या मैदानाची खडानखडा आणि प्रत्येक कोपऱ्याची विकेटची इत्यंभूत माहिती असणारा बंटी ढेंगळे आज मात्र विरोधी गोलंदाजावर हल्ला चढवतोय. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गाडेकर वॉरियर संघ या पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे राजेश. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा नियंत्रण इथे सुटतंय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. सन्माननीय युवा नेते, महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका जयश्रीताई खर्जूल यांचे पती सन्माननीय नितीनजी खर्जूल यांचा हा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ खर्जूल वॉरियर्स. ओ हो, लाजवाब, लाजवाब, व्हॉट अ शॉट. इथे एफर्ट्स लावले गेले मात्र प्रयत्न इथे कमी पडताय आणि वाईडिश लॉंग ऑफ रिजन. बंटी ढेंगळेच्या बॅट मधनं आणखी एक नजाकत भरा कलात्मक फटका येतोय, डोळ्यांचं पार न फेडणारा फटका. चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन, सीमारेषे पार. बंटी ढेंगळेच्या बॅट मधनं आलेला हा लाजवाब चौकार. डीजे सँडी वैरागर. आज आयोजन समितीसाठी आणखी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस, कारण डीजे सँडी वैरागर यांच्या लाडक्या मुलाचा, आमच्या पुतण्याचा म्हणजे अंशचा आज वाढदिवस. अंश संदीप वैरागर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फार फार शुभेच्छा, मनपूर्वक अनेक शुभेच्छा असतील आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना आयोजन समितीच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजन समितीच्या सर्वच टीमच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं सर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर आणखी एक विशेष, मुन्नाजी, आयोजन समितीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि जुने अनुभवी कॉमेंटेटर, लेजंड क्रिकेटर, रेणुका संघातील एक नावाजलेला क्रिकेटपटू, आमचे मित्रबंधू सन्माननीय अतुलजी गवळे यांच्या देखील आज लग्नाचा वाढदिवस. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थोड्याच वेळात ते येतील. 36 चेंडूमध्ये 87 धावांचं टार्गेट असेल. कर्जूल वॉरियर संघाच्या समोर छत्रपती चषक, काका नाना प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस. भव्य दिव्य ऐतिहासिक अशा या क्रिकेट प्रीमियर लीगचं दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन जे केलं गेलं ते आदरणीय शिवसेना नेते, अनुराधा फ्रेंड सर्कलचे प्रमुख सन्माननीय आदरणीय राजू अण्णा लवटे, त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेचे अनुभवी शिवसेनेचे लाडके नगरसेवक, कार्यक्षम कार्यकुशल नगरसेवक, ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर आपण फ्लड लाईट्स ज्या बघतोय, या मैदानाचं सुशोभीकरण जे केलं गेलंय ते सन्माननीय
सन्माननीय मी विनंती करेल खर्जूर वॉरियर संघाला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 35 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे. कालच्या खेळामध्ये आपल्याला आपण बघितलं असेल की फार उशीर झाला होता. प्रशासनाचं नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. तर स्पर्धा खेळ वेळेत पूर्ण व्हायला हवं. आयोजन समितीला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. मी विनंती करेल खेळ लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे. या ज्या फ्लड स्लाइड्स मैदानावर दिसत आहे हे मैदानाचं सुशोभीकरण जे केलं गेलं ते प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रशासनाकडनं जो निधी आणला गेला त्या माध्यमातून हे सुशोभीकरण केलं गेलं. निश्चितच या सर्व नगरसेवकांचं देखील खूप खूप आभार असेल. तर सन्माननीय राजूअण्णा लवटे आणि नगरसेवक सूर्यकांतजी आप्पा लवटे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक. 36 चेंडूमध्ये 87 धावांचं लक्ष्य असेल, टार्गेट असेल. आयोजन समितीचे सर्व सदस्य, रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब, जय बजरंग मित्र मंडळ, त्यानंतर सन्माननीय राजू आहेर, कृष्णा लवटे, अरविंद पाटील, कुमार पगारे, संदीपजी बिंगारे, लंकेश गाडेकर, गिरीश लवटे, अतुल दोंगडे, स्वप्नील लवटे, संदेश लवटे, अमित नेटावटे, श्रीकांत मगर, शिवा ताकाटे, चंद्रकांत म्हस्के, किरण डहाळे, चंदू महानुभाव, विकास गीते, विक्रांत थोरात, गणेश बनकर, अमोल आल्हाट, सागर निकाळे, विजय कदम, अमित नगरकर, संदीप बोराडे, संदीप आहेर, अतुल गवळे, सुखदेव लोंडे, सोमनाथ चव्हाणके, आदेश लवटे आणि संपूर्ण टीम, आयोजन समितीच्या वतीने आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षक, या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत लोकप्रिय यूट्यूब चॅनल tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर केलं जात आहे. जे ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेसोबत जोडले जात आहे, या स्पर्धेला एन्जॉय करताय, त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. आजच्या दिवसभरातील 5व्या दिवसातील खेळामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिला डाव इथे कंप्लीट होतोय. गाडेकर वॉरियर संघाने पहिला फलंदाजी करत 36 चेंडूमध्ये 86 धावा फटकावल्या आणि विरोधी खर्जूर वॉरियर संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी 87 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. आणि या पुढच्या सामन्याचं धावतं समालोचन, धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण हिंदीमध्ये. सन्माननीय आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ नाशिक सन्माननीय मुन्नाजी शाह सरांकडे. ओरडू मुन्नाजी सर. धन्यवाद बोराडे जी. काका नाना प्रीमियर लीग का सफर 23 मई से शुरू हुआ. आज अपने 5वें पड़ाव पर पहुंचता हुआ सफलतापूर्वक, और 5वें दिन के पहले मुकाबले का आगाज तकरीबन 2:30 बजे के करीब आज दोपहर किया गया. पहली पारी समाप्त हुई. टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला लिया गया था खर्जूर वॉरियर्स के कैप्टन द्वारा. गाड़ेकर वॉरियर्स ने निर्धारित 6 ओवर में 87 रनों का लक्ष्य खर्जूर वॉरियर्स के सामने रखा है. आप देख सकते हैं इस समय ओपनर अरुण पोरजे और अमित नेटावटे दोनों मैदान में आ चुके हैं और इधर पहले ओवर की पहली गेंद लेकर तैयार हैं. ओ फुल टॉस गेंद, केवल कलाइयों का इस्तेमाल, करारा स्ट्रोक और ये 6 रन. दिशा में अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग मिडाउन के खिलाड़ी द्वारा. पवन फोक ने चप्पे चप्पे से वाकिफ है इस मैदान के.
कप्तान भी है गाड़ेकर वॉरियर्स के। उत्तम नमूना पेश किया फील्डिंग में। अमित नेटावटे ऑन अ स्ट्राइक। अमित नेटावटे बल्लेबाजी करने के लिए आए। फील्ड की जमावट पर यदि नजर डाली जाए तो सामने की ओर दो बाहर 30 गज के दायरे से बाहर बाउंड्री लाइन पर लगाए गए फील्डर्स में लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ। इधर देसाई तैयार है। निचला किनारा लिया गेंद ने बल्ले का। भाग्यशाली है गेंद विकेटकीपर बंटी ढेंगड़े तक पहुंची। इस एक रन की सहायता से 8 रन कुल मिलाकर बने हैं अब तक पहले ओवर में। खरजुल वॉरियर्स अपना पहला मुकाबला पहले ही दिन जीतकर अपने पॉइंट्स का आगाज कर चुकी हैं। नेक्स्ट बॉल लपेटा गेंद को ऑफ स्टंप से बाहर। अमित नेटावटे जिस प्रकार की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उसकी मिसाल यहां पर पेश करते हुए गेंद ऑफ स्टंप से बाहर थी। लपेटा गेंद को, घुमाया गेंद को डीप मिड विकेट की दिशा में और उस स्ट्रोक को देखते हुए अब लॉन्ग ऑफ को मिड ऑफ के स्थान पर बुला लिया गया है। डीप मिड विकेट भेजा गया है अमित नेटावटे के लिए। अब इस प्रकार का स्ट्रोक, इस तरह का स्ट्रोक बहुत ज्यादा इस्तेमाल करते हैं अमित नेटावटे। चला चला फास्ट फास्ट। पहला मुकाबला जारी है। 12 बजे से पहले इस बार मिस टाइम स्ट्रोक हुआ। गेंद को खेलना कहीं और चाह रहे थे। गेंद पहुंच रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। 2 बाउंस होने के बाद गेंद बाउंड्री लाइन से बाहर और ये चौका आता हुआ। दिशा दिखाई गेंद को। इस ओवर में देसाई ने 2 फुल टॉस गेंदें की और दोनों गेंदों पर सिक्सर खाए। पहले ओवर का खेल समाप्त हो गया। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 23 रन्स। अच्छी शुरुआत अमित नेटावटे और अरुण पोरजे द्वारा। तेज शुरुआत, चला, सामना शुरू करा। देखिए समय का ख्याल रखे, बार बार ये सूचित किया जा रहा है आप लोगों को, समय बचाना है। बहुत ज्यादा लेट नाइट तक मैच नहीं चलाया जा सकता है। कुछ नियम है जिसको फॉलो करना होगा हमें। पहली पारी में जिस समय यहां पर बल्लेबाजी चल रही थी गाड़ेकर वॉरियर्स की, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर था 12 रन और उसके जवाब में 1 ओवर में 23 रन बना लिए गए हैं खरजुल वॉरियर्स की ओर से। विकास घोटेकर को बुलाया गया है दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए। अरुण पोरजे के लिए गेंद ऑफ स्टंप से बाहर की तरफ जाती, वाइड गेंद। इस इनिंग में आता हुआ यह पहला एक्स्ट्रा रन वाइड के रूप में। जैसे ही देखा गेंद ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर थी, कोई स्ट्रोक खेलने का इरादा नहीं जताया गया बल्लेबाज अरुण पोरजे द्वारा। नेक्स्ट बॉल, इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद, फुल लेंथ गेंद और उस गेंद को खेलने के लिए फ्रंट फुट पर एक कदम थोड़ा आगे की तरफ बढ़ाया था। लॉफ्ट करने का इरादा जरूर किया गया। गेंद और बल्ले में किसी प्रकार का कोई संपर्क नहीं। गेंद समा गई विकेटकीपर स्वप्निल ढेंगड़े के हाथों में। विकास फिर से एक बार
खेला है गेंद को बैक टू द बॉलर, गेंद पहुंच रही है लॉन्ग ऑन की दिशा में, सिंगल रन यहां पर अरुण द्वारा बना लिया जाएगा। 25 रन इस प्रकार से स्कोर है। अब अच्छी शुरुआत कही जा सकती है। 8 रन बनाकर खेल रहे हैं इस समय अरुण। और जहां तक अमित नेटावटे की बल्लेबाजी की बात की जाए, सोलह रन बनाकर इस समय खेल रहे हैं अमित नेटावटे। दो सिक्सर्स और एक चौका अपनी इन 16 रनों की पारी में अभी तक लगा चुके हैं अमित। नेक्स्ट बॉल, अमित नेटावटे को घुमाकर खेला गेंद को, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में, बहुत तेज स्ट्रोक, 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। अगर उन्हें गेंद मिले तो उसको ऑन साइड में खेलने की कला रखते हैं और ज्यादातर स्ट्रोक जो हैं वो ऑन साइड में ही खेलते हैं। 5 गेंदों में देखते ही देखते 20 रनों पर पहुंच गए हैं अमित नेटावटे। टोटल स्कोर हो गया 29। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। विकास फिर से एक बार राउंड द विकेट, फुल टॉस, गेंद खेला है, गेंद को 1 बाउंस डीप बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाहर, 4 रन। गेंद पर अगर तेज स्ट्रोक खेला जाए किसी भी दिशा में तो मैदान ऐसा है उसे बाउंड्री लाइन से बाहर जाने में ज्यादा समय नहीं लगता है। शर्त यह है कि आपको फास्ट खेलना है। 33 रन, 33 रन। वो इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली गई, गेंद सामने की तरफ खेली गई, मिड ऑन पर गेंद फील्ड हो रही है जीतू कालेकर द्वारा। 34 रन बने हैं। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर, जहां पहली ओवर में, हालांकि ये बात कही जा सकती है कि जहां पहली ओवर में 23 रन बनाए गए थे, उस ओवर की अगर तुलना की जाए दूसरे ओवर से तो इस ओवर में अभी तक मात्र 11 रन आए हैं। नेक्स्ट बॉल, अगली गेंद के साथ विकास, अरुण पोरजे के लिए गेंद, और गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से, एक और खूबसूरत शॉट। क्रांति फाउंडेशन, दोनों ओवर समाप्त हो गया है। ओवर समाप्त हो गया, मैच को जल्दी स्टार्ट करना है। देखिए मैच तुरंत शुरू रखना है, जारी रखना है, समय कम लीजिए प्लीज। घुट्टी टाइगर्स और क्रांति युवा फाउंडेशन दोनों टीमों से रिक्वेस्ट है अपने प्लेइंग 11 आपको तुरंत लानी है, और कैप्टन से विनती है टॉस को आते समय आपको प्लेइंग 11 की लिस्ट भी लानी है और यह सोचकर भी आना है कि टॉस जीतने के बाद आपको क्या करना है। चला चला सामना सुरू ठेवायचं है, मैच को जारी रखना है। बीच में जो समय लिया जा रहा है, ये समय मुझे लगता है कि बहुत ज्यादा लिया जा रहा है, थोड़ा नियंत्रण रखना होगा। ऐसा ना हो कि आयोजन कमेटी आपको पनिश्ड कर दे रन के रूप में या ओवर्स के रूप में। चालीस रन बन गए हैं। पहले ओवर में जिस समय बल्लेबाजी चल रही थी गाड़ेकर वॉरियर्स की, पावर प्ले के 2 ओवर में 30 रन बनाए गए थे, उसके जवाब में खरजुल वॉरियर्स ने 40 रन बना लिए हैं पावर प्ले के 2 ओवर्स में। नए ओवर की शुरुआत, फुल टॉस गेंद, फुल टॉस, नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। गेंद पहुंच रही है डीप कवर की दिशा में, 1 रन यहां पर पूरा किया गया, नो बॉल करार दी गई।
फुल टॉस गेंद कमर से ज्यादा हेलो, कमर से ज्यादा फुल टॉस गेंद। सुजीत चौहान के आए हैं गेंदबाजी करने के लिए। नेक्स्ट बॉल फॉर अरुण। फ्री हिट गेंद थी, हालांकि ललचाई नजरों से देख रहे थे अरुण पोरजे अंपायर की ओर। सुजीत चौहान के गेंदबाजी करने के लिए आए हैं और उनके लिए मयूर सोलोने की ओर से प्राइज रखा गया है। प्रति विकेट 200 रुपए का प्राइज होगा सुजीत चौहान के को, यदि अपने इस ओवर में विकेट ले लेते हूं। अरुण पोरजे ऑन अ स्ट्राइक, 42 रन, 42 रन। चौहान के तैयार हैं अगली गेंद के साथ। राउंड विकेट गेंदबाजी करेंगे बाएं हाथ के बैट्समैन को। बहुत अच्छी गेंद थी, लेकिन क्या खूबसूरत अंदाज में गेंद को घुमा दिया है ऑन साइड में। 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। अरुण पोरजे ने इस परिसर में, इस एरिया में 2 सिक्स लगाए और दोनों सिक्स पर यदि आप नजर डालें तो आपको देखने को मिलेगा कि पावर का कम इस्तेमाल किया, माइंड का इस्तेमाल किया, दिशा दिखाई गई गेंद को। इस बार हेलीकॉप्टर अंदाज में खेला गया, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ स्ट्रोक अरुण पोरजे द्वारा पहला रन तेजी से लिया गया और ओवर थ्रो के रूप में यह दूसरा रन। चोरटी धाव। पचास रन इसके साथ ही पूरे हो गए हैं खरजुल वॉरियर्स के। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। फिर एक बार रिक्वेस्ट करना चाहता हूं मैं, ओ स्क्वायर कट डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। इस बार अरुण पोरजे के बल्ले से 4 रन। ओवर में छोटा लक्ष्य नहीं है, लेकिन मैदान एक ऐसा मैदान, मुक्तिधाम का नासिक का यह मैदान, जहां पर 100 रन भी चेस किए गए हैं कुछ मुकाबलों में और आसानी से चेस किए गए हैं। एक मुकाबला तो 4 ओवर 5 गेंदों में 92 रनों का चेस हुआ है, अंदाजा लगा सकते हैं आप। सुजीत चौहान के अगली गेंद के साथ एक बार फिर अरुण पोरजे के लिए। वो इस बार ग्लास किया गेंद को, फाइन लेग मौजूद है, थोड़ा सा फंबल। 1 रन यहां पर कंप्लीट किए जाएंगे। 55 रन बन गए हैं। तीसरे ओवर का खेल इस समय जारी है। मैं फिर एक बार रिक्वेस्ट करना चाहूंगा क्रांति युवा फाउंडेशन और घोटी टाइगर्स के कैप्टन को, अपनी प्लेइंग 11 की लिस्ट लेकर आपको तुरंत आना है। पचपन रन बने हैं। तीसरे ओवर का खेल मैदान में इस समय प्रगति पर है। बहुत अच्छी साझेदारी दोनों ओपनर्स द्वारा खरजुल वॉरियर्स के लिए। सुजीत चौहान के सरदार रेस्टोरेंट एंड से अपने ओवर की आखिरी गेंद लेकर अपने ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार हैं सुजीत चौहान के। ओवर दी विकेट गेंदबाजी करना चाहते हैं अमित नेटावटे को। वो अजीब अंदाज में खेला गया स्ट्रोक और इसके साथ ही यहां पर चकमा दिया स्लोअर 1 गेंद से। वेरी अंदाज में बल्ला चलाया गया था अमित नेटावटे द्वारा। गेंद को पढ़ने में
थोड़ी सी असुविधा महसूस की गई अमित नेटावटे द्वारा। चकमा खाए गेंद को पढ़ने में। इस बार चौहान ने गति परिवर्तन किया, गेंद को थोड़ा धीमी गति से फेंका गया। 55 रन, 3 ओवर का खेल हो गया। 55 रन इस समय स्कोर हैं। अब जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता है। आने वाली 3 ओवर की 18 गेंदों से वो किस प्रकार से बनाए जाएंगे, इसका हाल सुनाने के लिए मराठी में सम्माननीय संदीप जी बोराड़े आपके सामने उपस्थित हो रहे हैं। यस, धन्यवाद मुन्नाजी। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 3 षटकानंतर 1 गडी बाद 55 धावा। विकास, ओहो, यॉर्कर लाईन गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। यावेळेस देखील अक्षरशः चेंडूला खोदून बाहेर काढावं लागलं। सुरेख चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी। षटकाची सुरुवात मात्र निश्चितच चांगली होते। धावसंख्या या 1 धावेच्या मदतीनं 1 गडी बाद 56। इकडे मैदानाच्या आतमध्ये अमित नेटावटे बाद झाले, त्यांची जागा घ्यायला येत आहे ऋषिकेश घोडके। एक प्रचंड ताकदीचा, क्षमतेचा हा खेळाडू, सर्वगुण संपन्न आपण म्हणू शकतो। अष्टपैलू खेळाडू म्हणून अप्रतिम कामगिरी करतोय या चालू हंगामामध्ये। ओहो, सलग दुसरा चेंडू देखील यॉर्कर लाईन, ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा। ऋषिकेश घोडकेला मात्र अडचणीत आणलं गेलं। सलग दुसरा चेंडू देखील यॉर्कर लाईन पद्धतीने त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला। विकास गोटेकर एक संकटमोचक खेळाडू। पुन्हा एकदा यावेळेस देखील कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय। वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं, सिंगल कंप्लीट केली जाते। धावसंख्या 58। पुढच्या सामन्याचा कॉल असेल नाणेफेकीसाठी, मी विनंती करेल, पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय सूर्यकांतजी आप्पा लवटे आणि युवा सेना पदाधिकारी, जी फाउंडेशन संघाचे ओनर सन्माननीय गणेशजी बनकर सर यांना विनंती असेल पुढच्या सामन्याचा नाणेफेकीसाठी आपण यायचंय। त्यासोबतच गोटी फायटर संघाचे सन्माननीय संघ मालक समाधानजी जाधव साहेब, आपल्यालाही विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण यायचंय। त्यानंतर क्रांती युवा फाउंडेशन संघाचे सन्माननीय संघ मालक संदीपजी केदारे साहेब, आपल्यालाही विनंती असेल आपण देखील नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय। सर्व मान्यवरांना विनंती असेल पुढच्या सामन्याचा नाणेफेकीसाठी आपण सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय। धन्यवाद। 59 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक। यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघत असाल इथे फर्स्ट रेट होत आहे बॅट्समन सन्माननीय जी फाउंडेशन संघाचे ओनर युवा सेना पदाधिकारी गणेशजी बनकर यांना देखील विनंती असेल टॉस साठी आपण देखील यायचंय। फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे दुर्दैवाने टायमिंग चुकला आणि स्वतःवर इथे राग व्यक्त करत असताना बॅट्समन आकाश डॉट बॉल येतोय। धावसंख्या 59। 13 चेंडूमध्ये 29 धावांवर बॅटिंग करतोय अरुण। आकाश, एक सुरेख चेंडू, मुख्य पंचांकडे इथे व्हाईट बॉलचा डिमांड केला गेला, मात्र पंचांवर कुठलाही परिणाम होत नाही। एक चांगल्या चेंडू सोबत षटकाची अखेर होते। षटक इथे संपतंय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 धावा। छत्रपती चषक, काका नाना प्रीमियर लीग या भव्य दिव्य दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा आजचा हा 5वा दिवस। 5व्या दिवसातल्या खेळामध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय। पंचांना विनंती असेल, खेळाडूंना देखील विनंती असेल, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 59 धावा आणि शेवटची 12 चेंडू आणि धावा करायच्या आहे सामना जिंकण्यासाठी 28 धावा। 12 चेंडू 28 धावा, प्रतिषटक 14 धावा, या सरासरीने 28 धावांची आवश्यकता। इकडे बॅट्समन ऋषिकेश घोडके, फिरकीपटू म्हणून त्यांना ओळखलं जातं, मात्र या स्पर्धेमध्ये
अप्रतिम फलंदाजी देखील त्यांची सुरेख राहिली आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फटकावण्याचा पराक्रम देखील त्यांनी केलाय आणि या सामन्यामध्ये देखील त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा निश्चितच टीम मॅनेजमेंटला असेल, प्रेक्षकांना देखील असेल, त्यांच्या सहकार्यांना देखील असेल. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर एक युवा गोलंदाज ज्यांच्या स्विंग गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करू शकणारा एक प्रतिभा संपन्न गोलंदाज सुजित चव्हाण के गोलंदाजी मार्कवर येत आहे. लोकल बॉय, स्थानिक खेळाडू. आज मात्र पुन्हा एकदा आजही इथे हवेचा वेग जर आपण बघत असाल, आज देखील इथे खेळाडूंना अडचण येत आहे. हवेचा वेग देखील वाढलाय. 12 चेंडू 28 धावा. सुजित गोलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राइक ऋषिकेश. हवेमध्ये आणि पवन फोकने डाऊन द बॉल. सुजित चव्हाण के आपल्या संघाला फार मोठे यश मिळवून देत आहे. एक लॉफ्टेड फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न होता ऋषिकेश घोडके यांचा, मात्र टायमिंग इथे चुकतोय. हवेमध्ये उंच उडालेला झेल, उंची जास्त लांबी कमी आणि वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र पवन फोकने कुठली चुकी करत नाहीये. झेल सुजित चव्हाण के कर्णधाराने ज्यासाठी सुजितला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू ज्यावेळेस त्याच्याकडे दिला, निश्चितच अपेक्षा असतील, त्या अपेक्षा मात्र पूर्ण करताय सुजित चव्हाण के. पहिल्या चेंडूवर ऋषिकेश घोडकेला इथे मात्र झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं. एक मोठं यश. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. दुसरा गडी इथे बाद होतोय. धावसंख्या 4.1 षटकाच्या खेळानंतर 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रदीप पाटील. डाव्या हाताचा हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू. ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न होता. काय चेंडू डिलिव्हर केलाय. आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी. सुजीत चव्हाण के ऑन इज फायर. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त गोलंदाजी. डाव्या बाजूला हवा चालू असताना, हवेचा वेग देखील प्रचंड असताना मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली सुजित चव्हाण के यांच्याकडनं. या अगोदर संगमनेर शहरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यवर्धन ट्रॉफी मध्ये, आमदार चषकामध्ये देखील एक मैदान ओव्हर टाकून मोठ्या खेळाडूंच्या समोर देखील याच पद्धतीची गोलंदाजी सुजित कडनं केली गेली होती. ओ माय गुडनेस. जबरदस्त स्ट्रोक, तगडा स्ट्रोक. प्रदीप पाटील. ओर पिच डिलिव्हरी. बॅटवर चेंडू पिक केला. जबरदस्त प्रहार. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार. काय क्रिकेटचा थरार बघायला मिळतोय. पहिली 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा कर्जोल वॉरियर्स बॅट्समनने, संघाच्या बॅट्समनने प्रदीप पाटीलने मात्र आपला स्टँडर्ड दाखवून देत असताना, आपला क्लास दाखवून देत असताना एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला षटकारासाठी. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये एक महत्वाचा गडी बाद करत 6 धावा खर्च करताय सुजित चव्हाण के. गोलंदाजी मार्कवर बदल करताय. राऊंड द विकेट येत आहे. अँगल बनवण्याचा प्रयत्न असेल डाव्या हाताच्या बॅट्समन साठी. ओ हो हो, माय गुडनेस. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करताय सुजित चव्हाण के. विकेटच्या दोन्ही बाजूला स्विंग करण्याची फार मोठी क्षमता असणारा हा गुणी गोलंदाज. नाशिक रोड टेनिस क्रिकेटचं भविष्य
सुजित चव्हाणके युवा गोलंदाज. समीकरण पुन्हा एकदा बघूया. 8 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता असताना मात्र आता समीकरण बनतंय 8 चेंडू 22 धावा. सुजित चव्हाणके राऊंड द विकेट. प्रदीप पाटील साठी दत्त मंदिर एंड कडनं लॉंग ऑनला चेंडू जातोय. पवन फोकने पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 66. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 गडी बाद 21 धावा. धाव फलकावर लागताय. इथे तुम्ही बघत असाल तर कर्जूल वॉरियर संघाकडनं दोन्ही फलंदाज हे डाव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. आणि निसर्गाचा जर विचार केला तर हवेची दिशा हवेचा वेग देखील डाव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल ठरतंय. धावसंख्या समीकरण 7 चेंडू 21 धावा. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेट सुजित चव्हाणके. ऑन स्ट्राइक आकाश पोरजे. ओ बॅकफूटला गेले. रूम क्रिएट केला. बॅटवर चेंडू पिक केला आणि आकाश पोरजेच्या बॅट मधनं एक तगडा स्ट्रोक येतोय. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम. हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बऱ्याच दूर पर्यंत. इथे या 5व्या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली होती. धावसंख्या आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी कर्जूल वॉरियर संघाला 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. सहा चेंडू 15 धावा. दाव पर सब कुछ लग चुका है. अब रुक नहीं सकते. टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. शेवटचं षटक. चर्चा होते कोणाला षटक द्यायचंय, कोणता गोलंदाज इथे इन्व्हाइट करायचा आहे, आमंत्रित करायचा आहे. एक महत्वाची चर्चा. मी विनंती करेल सामना थोडा लवकर सुरू करायचा. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. गाडेकर वॉरियर्स विरुद्ध कर्जूल वॉरियर्स. सहा चेंडू 15 धावा. महत्वाचं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक युवा गोलंदाजाला इन्व्हाइट केलाय. युवा पर्व नवे सर्व. अनिकेत देखील आपल्या वेगवान माऱ्यासाठी त्याला ओळखलं जातं. डाव्या हाताचे बॅट्समन असताना मात्र एका युवा गोलंदाजावर कर्णधाराने विश्वास ठेवलाय. बघूया या पुढच्या 6 चेंडूमध्ये काय मैदानावर चित्र दिसतं. 6 चेंडू 15 धावा. अनिकेत पहिला चेंडू घेऊन शॉट ऑफ लेंथ हवेमध्ये. ओ झेल सुटतोय. डीप मिड विकेट सीमारेषेजवळ सुशांत हार चेंडूच्या खाली आले. मात्र आकाशामध्ये जो सूर्य चमकतोय त्या सूर्यप्रकाशामुळे मात्र झेल घेण्यास अडचण आली. इकडे अनिकेत अभंग यांचं कौतुक असेल. समोरच्या बाजूला विरोधी संघामध्ये जे फलंदाज विकेटवर फलंदाजी करताय अनुभवाने पुरेपूर समृद्ध असताना मात्र ज्या पद्धतीने सुरुवात षटकाची केली अनिकेतचं मात्र निश्चितच फार कौतुक असेल. इथे भले भले गोलंदाज फटके खात असताना मात्र खोऱ्याने धावा देत असताना मात्र सुरुवात अप्रतिम केली गेली. आता समीकरण बनतंय 5 चेंडू 14 धावा.
पहिल्याच लढतीमध्ये मात्र स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. जे ऑनलाईन प्रेक्षक स्थानिक प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करताय, स्पर्धेचा आनंद घेत आहे. निश्चितच मनोमन समाधानी होत असतील. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थितांना आणि ऑनलाईन प्रेक्षकांना बघायला मिळतंय. आता समीकरण बनतंय 5 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 5 चेंडू. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. दत्त मंदिर एंड कडनं अनिकेत अभंग एक्सपिरियन्स बॅट्समन आकाश पोर्जेसाठी पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. ओहो, हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा, यावेळेस देखील पुन्हा एकदा झेल इथे सुटतोय. सलग दुसऱ्या चेंडूवर देखील सुशांत धारक यांच्याकडनं झेल ड्रॉप होतोय. लगान चित्रपटाची आठवण इथे होते. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल. यावेळेस पहिल्याच चेंडूवर जर मुन्नाजी क्षेत्ररक्षक तिथे बदलला गेला असता तर निश्चितच चित्र वेगळं दिसू शकलं असतं आणि अनिकेत अभंगला निश्चितच पहिलं यश मिळू शकलं असतं वैयक्तिक. मात्र ते होऊ शकलं नाही. पुन्हा एकदा तिथे पहिल्या चेंडू नंतर देखील झेल सुटल्यानंतर खेळाडूवर विश्वास दाखवला गेला. निर्णय तिथे चुकला आणि सलग दुसऱ्या चेंडूवर देखील एक सोपी संधी होती झेल पकडण्याची. ती संधी इथे मात्र हुकते. संधीचं इथं सोनं झालं नाही, माती झाली आणि सलग दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा अपयश मिळतंय. आता समीकरण बनतंय पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी 2 धावा येत आहे. 2 चेंडूवर 2 सोपे झेल इथे ड्रॉप होत आहे. समीकरण आता 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. क्षेत्ररक्षण जर बघत असाल ऑन साइडला लावलं गेलंय. एक लॉंग ऑन लावलाय, वाडिश लॉंग ऑन. डीप मिड विकेट सोनू तेजाळे, वाडिश लॉंग ऑन. पवन फोकने इकडे शॉर्ट फाईन लेग मध्ये राकेश. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अनिकेत अभंग एक्सपिरियन्स युवा यंगस्टर. मात्र लेदर बॉल क्रिकेट देखील असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल, या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये इम्प्रेस करणारा हा युवा गोलंदाज आज देखील एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये गाडेकर वॉरियर संघाकडनं षटक टाकत असताना मात्र उपस्थितांना प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. समीकरण 4 चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असेल. मात्र इकडे फलंदाज बघत असाल तर दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत राऊंड द विकेट. आकाश साडी. या दरम्यान बॅटिंग क्रीजचा वापर केला. ऑफ स्टंपर शफल झाले. धावबाद करण्याची संधी असेल. इथे डायरेक्ट हिट केला गेला. मात्र सुरेख असं बॅकअप इथं केलं जात आहे. इकडे विकेट किपर बंटी ढेंगळे यांच्याकडनं मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य पंचांकडनं इथे लेग बाईचा इशारा येतो. एकावंतर धाव मिळते. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी, इम्प्रेस करणारी, प्रभावित करणारी गोलंदाजी. वाह. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना आता मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करताय अनिकेत अभंग. आणि आता समीकरण बनतंय शेवटची 3 चेंडू आणि धावा करायच्या त्या 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील म्हटलंय की तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आणि म्हटलं जातं की प्रयत्न करणारे कधी हारत नाहीत आणि हारणारे कधी प्रयत्न करत नाहीत. इथे प्रयत्न केले जात आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनिकेत 3 चेंडू 11 धावा. ऑन स्ट्राइक प्रदीप पाटील. अनिकेत टू प्रदीप. राऊंड द विकेट. दत्त मंदिर एंड कडनं. काय अप्रतिम डिलिव्हरी. धावबाद करण्याची संधी इथे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र इथे यश मिळतंय. प्रदीप पाटील इथे धावबाद होत आहे. अनिकेत अभंग कालच्या खेळामध्ये जर आपण बघितलं असेल तर अंकुश पाटीलने इम्प्रेस केलं होतं. काल देखील इथे मैदान जर आपण हवामान बघत असेल किंवा विकेट बघत असेल, मुन्नाजी सातत्यानं 100 पेक्षा धावा देखील इथे 80 90 100 धावा देखील इथे कुठल्या जातात. मात्र इथे अनुभवी गोलंदाजांवर देखील हल्ले केले जात आहे, आक्रमण केले जात आहे. त्यांच्यावर फार मोठ्या
धावा देखील त्यांच्याकडनं वसूल केले जातात. मात्र कालच्या खेळात अंकुश पाटील एक युवा गोलंदाज आणि आज अनिकेत अभंग हा एक युवा गोलंदाज, हे दोघांनाही मात्र निश्चितच दर्जेदार खेळ इथे केलाय. आता समीकरण 2 चेंडू 11 धावा, 2 चेंडू 11 धावा. आकाश पोरजे ऑन स्ट्राइक. ओ ऑन साइडला, ओ हो इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला मुरली जाधव इथे बाद होत आहे. जबरदस्त गोलंदाजी, पैसा वसूल परफॉर्मन्स अनिकेत अभंग. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. हा सामना आणि हे षटक मात्र निश्चितच इतिहासामध्ये लिहिलं जाईल. क्रिकेटच्या नाशिक या स्पर्धेच्या इतिहासामध्ये याची नोंद केली जाईल. व्हॉट अ बॉलिंग. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त अनिकेत अभंग यांच्यासाठी प्राइज येत आहे. संघ मालक सन्माननीय योगेशजी गाडेकर साहेब यांच्या वतीनं अनिकेत अभंग साठी 501 रुपयांचं पारितोषिक इथं जाहीर होत आहे. काय बॉलिंग केले. 5 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च करताय. शेवटचा चेंडू आणि 11 धावा लागताय. सामन्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मुन्नाजी जबरदस्त गोलंदाजी. वाह. हो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ रिझन आणि अनिकेत अभंग. व्हॉट अ बॉल. पहिल्या सामन्यामध्ये